सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता। घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद। तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास हे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आपण ड्रॅगन फ्रूटची माहिती घेऊयात। हे ड्रॅगन फ्रूट आहे, हे हलक्या जमिनीवरती पण येतं आणि ह्याची सगळ्यात महत्त्वाचं की हे जून महिन्यात लागवड केली जाते ह्याची। त्यानंतर 5 फूटचा पोल आपल्याला लागतो, 2.5 फूट आपण जमिनीत रोवतो, ते 2.5 फूट वरती ठेवतो। ह्याची एका पोल आपण एकरी 460 पोल आपल्याला लावायला लागतात। त्यानंतर एका पोलला 4 रोपटी लावले जाते, 4 कोपऱ्यात 4, तर पूर्ण 4 म्हणजे असे एकरी आपल्याला 1600 ते 2000 रोपी लागतात। त्यानंतर असं आपण एकदा असा पोल जो असतो ते इथपर्यंत पोलपर्यंत त्याची वाढ झाल्यानंतर वरती त्याचे फुटवे आपण वरती खिडकी किंवा आपण त्या खिडकीऐवजी टायर पण लावू शकतो, कारण वरती खिडकी जर लावायची असली तर जास्त खर्च वाटतो, कारण ती सिमेंटची असते। तर टायर आपल्याला इझिली अवेलेबल होतात, त्यामुळे टायर पण आपण वरती लावू शकतो। त्यानंतर ते वाढ त्याची पूर्ण बांधापर्यंत पण होती आणि जितके जास्त फुटवे तितके जास्त आपल्याला उत्पन्न भेटतं। पहिल्या वर्षी एकरी अर्धा टनापर्यंत आपल्याला उत्पन्न भेटतं। त्यानंतर 4 ते 5 वर्षापासून चांगलं उत्पन्न देण्याचं सुरू होतं। एका झाडाला साधारणतः 30 ते 40 फळं लागतात एका झाडाला। त्यानंतर मग आपण हे लोकल मार्केट नाही तर आपण मुंबई पुणे मार्केट सारख्या मार्केटला आपण ते सेल करू शकतो। आणि आपल्याला पूर्ण एकरामध्ये टोटल आपल्याला किती उत्पन्न भेटतं तर एकरी आपल्याला 6 ते 10 टन 10 टनापर्यंत आपल्याला टोटल उत्पन्न भेटतं एकरी। आणि त्याला पाणी फक्त आठवड्यातून 2 तास पाणी दिलं तर, म्हणजे अल्टरनेट डेजला, सपोज आज अर्धा तास दिलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्धा तास, असं आठवड्यातून फक्त 2 तास पाणी लागतं। हवामान त्याला कोरडं आणि उष्ण तापमान लागतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जिथे दुष्काळग्रस्त भाग आहे तिथं कुठलं दुसरं पीक घेऊ शकत नाही आपण, अशा ठिकाणी लोकांना लावण्यासाठी हे खूप उपयोगी ठरतं। रोपे ह्याची 100 ते 150 रुपये अशी रोपं भेटतात असं। आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की ह्याचा कुठला पण प्लांट पार्ट आपण घेतला आणि तो जमिनीत टाकला तर तो लगेच उगवतो, त्याला लगेच मुळे फुटतात आणि ते येतं। असं काही नाही की ह्याचं बी वगैरे लागतं। चांगलं आहे ड्रॅगन फ्रूट। आणि आपण अजून माहिती घ्यायची असेल तर नर्सरीमध्ये वगैरे तिथे आपल्याला रोपटी मिळतात, तिथे पण तुम्हाला जास्त माहिती भेटेल ह्याची। एकरी साधारण किती झाडं असतात, त्याच्या झाडं लावायला लागतात? तर आपण आता एका पोलला 4 झाडे लावतो 4 कोपऱ्यात, तर 4 कोपऱ्यात जर असे 460 पोल असतात तर मग 460 पोलला 4 झाडे एकाला म्हटल्यावरती 1600 मावतात। आणि यातला अंतर किती असतं? 7 बाय 10 ह्याचं अंतर असतं रो टू रो आणि प्लांट टू प्लांट। याला फवारणी वगैरे काय करावी लागतात? सगळ्यात डिसीज होत नसल्यामुळं सगळ्यात छान गोष्टी ही आहे की आणि ह्याला कुठली पेस्टचा अटॅक नाही होत, फक्त झालं तर कीटकनाशक आणि बुरशीनाशक जे की आपल्याला मातीमध्ये होऊ शकतं। आणि जर आपल्याला पाणी देणंच आपण जर कधी राहून गेलं किंवा मग कोरडी झाली जमीन तर मग मुंग्या ह्याला म्हणजे असं पोखरू शकतात, तर मग लाईट इरिगेशन देऊन आपण ते पण अवॉइड करू शकतो। बाकी कुठल्याही प्रकारचं त्याला डिसीज नाही होत, पेस्ट नाही होत किंवा कुठल्याही प्रकारचं काही रोग अजून तरी आलेला नाहीये, त्यामुळे ह्याच्यावरती फवारणी होत नाही। ह्याला आपण फर्टिलायझर 19-19-19 देतो, 4 ते 5 किलो एकरी आपण आठवड्यातून एकदा द्यायचा असतो। त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्स पण देतो आठवड्यातून एकदा। आणि असं अजून काही तर शेतकरी आता याचा फ्रूटचा जो वापर आहे तो कशासाठी करतात किंवा इतर भागाचा काय वापर होतो काय? आता इथे कसं आहे, एक जे फ्रूट असतं आपलं ते कॅन्सरसाठी आणि डायबिटीजसाठी खूप म्हणजे आजकाल खातात, म्हणजे आणि
फॅट्स कमी करण्यासाठी. जे लोक खूप फॅटी आहेत त्यांना ते खाऊन फॅट्स कमी करतं. व्हिटॅमिन सी ह्याच्यामध्ये जास्त आहे की जेणेकरून लोक आता जास्त अट्रॅक्ट व्हायला लागलेत. बरं, आणि याचा बाकीच्या पार्टचा काय वापर करतात का? बाकीच्या पार्टचा तरी अजून काही निघलं नाहीये किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे संशोधन झालेलं नाही. प्रोसेसिंग नाही झालेली अजून. फ्रूटला जास्त मागणी आहे. आता ह्याचं फ्रूट एका मार्केटमध्ये 60 ते 80 पर्यंत भेटतं. असे एका झाडाला 40 ते 50 फ्रूट लागतात एका झाडाला. हे खाजगीमध्ये कुणी केलेलं आहे काय त्याची माहिती सांगता येईल का तुम्हाला? हो आहे. एक बार्शी तालुक्यात मानेगाव येथे मोठे औदुंबर मोठे यांनी पण केलेलं आहे. त्यांच्याकडे पण जास्त माहिती भेटेल तुम्हाला. अजून त्यांनी एक एकर प्लॉट केलेला आहे. त्यांनी तर कोलकात्यावरून सगळ्यात पहिले म्हणजे रोपटे आणून तिथे लागवड केलेली आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद.